नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 70% पाणी असते. तर ती पाण्याची लेवल मेंटेन राहावी, शरीराला पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून दिवसभरामध्ये जास्तीत जास्त पाणी पिण्याचा आपला प्रयत्न असतो. शरीराची शुद्धी व्हावी, बॉडी डिटॉक्स व्हावी, पोट साफ व्हावं, पचनशक्ती चांगली असावी, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी किंवा आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेलं आहे म्हणून सकाळी उठल्याबरोबर कित्येक लोक उपाशी पोटी पाणी पितात, ज्याला उषप पान असं आपण म्हणतो. मग ते पाणी ग्लासभर असतं, तांब्याभर असतं किंवा लिटरमध्येही त्या पाण्याचं प्रमाण पेशंट सांगतात. त्या पाण्यामध्ये मध, लिंबू अशा वेगवेगळ्या गोष्टी घालून ते पाणी पिलं जातं. त्यानंतर उठल्याबरोबर ब्रश न करताही कित्येक लोक पाणी पितात. का तर त्या पाण्याबरोबर लाळ तुमच्या पोटात जावी. परंतु ह्या सर्व गोष्टी खरंच आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत का, हे तुम्ही कधी क्रॉस चेक केलं का? आयुर्वेदाचे जे 3 महत्त्वाचे ग्रंथ आहेत, चरक, सुश्रुत, वाग्भट संहिता, ज्याला बृहत्त्रयी असं आम्ही म्हणतो, तर ह्या ग्रंथांमध्ये सकाळी उठल्याबरोबर पाणी प्या, उषप पान करा, दिवसभरामध्ये जास्तीत जास्त पाणी प्या, ब्रश न करता पाणी प्या, असं कुठेही सांगितलेलं नाही. आयुर्वेदाच्या दिनचर्या अध्यायामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचं तुमचं रुटीन कसं असलं पाहिजे ते सांगितलेलं आहे. तुम्ही हेल्दी, निरोगी राहण्यासाठी दिवसभरामध्ये काय काय केलं पाहिजे ते त्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या दिनचर्या अध्यायामध्ये सकाळी उठल्याबरोबर मलत्याग करून दंतधावन करा, म्हणजेच दात घासा, हे सांगितलेलं आहे. उठल्याबरोबर उपाशी पोटी पाणी प्या, उषप पान करा, असा रेफरन्स आयुर्वेदाच्या ग्रंथात कुठेच आलेला नाही. मग दिवसभरामध्ये किती पाणी प्यावं, जेवताना कधी पाणी प्यावं, ठराविक आजारांमध्ये तुमचं पाण्याचं प्रमाण किती असलं पाहिजे, अशी सर्व आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेली ग्रंथोक्त माहिती श्लोकाच्या रेफरन्स सहित मी आज तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून पाणी पिण्याबद्दलच्या तुमच्या सर्व शंका दूर व्हाव्यात. आपण जेव्हा जेवण बनवण्यासाठी गॅस किंवा चूल पेटवतो, तेव्हा त्या गॅसची किंवा चुलीची फ्लेम व्यवस्थित असेल, आग चांगली लागलेली असेल, तरच जेवण बनतं, तो पदार्थ व्यवस्थित तयार होतो. अगदी तशाच प्रकारे आपला जाठराग्नी, पाचकाग्नी म्हणजेच एक प्रकारची चूल आहे, भट्टी आहे, ती जर व्यवस्थित तापलेली असेल, तुमचा जाठराग्नी प्रदीप्त असेल, तुम्हाला छान कडकडून भूक लागत असेल, तरच तुम्ही जे काही अन्न खाणार आहात, पाणी पिणार आहात, ते व्यवस्थित पचून तुमच्या संपूर्ण शरीराचं पोषण होणार आहे. पण जेव्हा गॅसवरती किंवा चुलीच्या फ्लेमवरती पाणी आपण ओततो, तेव्हा ती आग विझते, तो अग्नी थंड होतो. अगदी तशाच प्रकारे जेव्हा तुम्ही तहान नसतानाही विनाकारण जास्त प्रमाणात पाणी पिता, तेव्हा तो पाचकाग्नी थंड होतो, अन्नपचनाची प्रोसेस स्लो होते, तुमचं पचन बिघडतं. तुमच्या जाठराग्नीला जसं अन्न पचवावं लागतं तसं पाणीही पचवावं लागतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. आयुर्वेदामध्ये 13 अधारणीय वेग सांगितलेले आहेत, म्हणजेच लघवी, संडास, उलटी, शिंक, जांभ्या, झोप, असे वेगवेगळे 13 वेग कधीच अडवू नका असं सांगितलेलं आहे. हे वेग जर तुम्ही वारंवार अडवले तर पुढे एखाद्या आजारामध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि याच अधारणीय वेगांमध्ये तृष्णा म्हणजेच तहान लागणे, हा वेगही कधीच अडवू नका असं सांगितलेलं आहे. तुम्हाला जेव्हा केव्हा तहान लागेल तेव्हा तहानेनुसार, तुमच्या आवश्यकतेनुसार घोट थोडं थोडं पाणी तुम्ही पिलंच पाहिजे. मग सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला तहान लागत असेल तर तेव्हाही तुम्ही पाणी पिऊ शकता. पण तहान नसताना विनाकारण तुम्ही जास्त प्रमाणात पाणी पित असाल तर ते पाणी व्यवस्थित पचणार नाही, तुमच्या पचनावरती ताण येईल, पाचकाग्नी मंद होईल आणि पुढे आजार तुमच्या मागे लागतील. अत्यंबू पानान्न विपच्यते अन्नम, निरंबू पानान्न च स एव दोषः, तस्मान् नरो वन्नी विवर्धनार्थ मुहुर्मुहुर्वारी पिबेत भुरी, असं सूत्र चरकाचार्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच अत्यंबू पानाने, म्हणजे जर अति प्रमाणात तुम्ही पाणी पित असाल तर त्याने अग्नी मांद्य होतो, पाचकाग्नी मंद होतो. आणि निरंबू पानाने, म्हणजेच तुम्ही अजिबातच पाणी पित नसाल तर त्याने शरीरामध्ये दोष निर्माण होतात. तुम्हाला तुमचा जाठराग्नी, पाचकाग्नी प्रदीप्त ठेवायचा असेल तर तहानेनुसार, तुमच्या आवश्यकतेनुसार मुहुर्मुहुर म्हणजेच थोड्या थोड्या वेळाने घोट पाणी तुम्ही प्या. प्रत्येक व्यक्तीची पाण्याची आवश्यकता वेगवेगळी असते, प्रत्येक व्यक्तीची तहान वेगवेगळी असते. जसं पित्त प्रकृती असणाऱ्यांना जास्त तहान लागणार आहे, त्या मानाने वात व कफ प्रकृती असणाऱ्यांना कमी तहान लागणार आहे.
पावसाळा आणि थंडीच्या दिवसाच्या मानाने उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण जास्त प्रमाणात पाणी पितो. उष्ण प्रदेशात राहणाऱ्या लोकांचं पाणी पिण्याचं प्रमाण जास्त असतं. ज्या लोकांची शारीरिक हालचाल भरपूर असते, जे लोक भरपूर कष्ट करतात, उन्हामध्ये काम करतात, भरपूर व्यायाम करणारे लोक आहेत, तर अशा लोकांना जास्त तहान लागणार आहे. परंतु तुम्ही दिवसभर बसून AC मध्ये काम करताय आणि दिवसभरामध्ये एवढे लिटर पाणी पिलंच पाहिजे म्हणून तुम्ही ते पिताय, तर त्या पाण्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. कुणीतरी सांगितलेलं आहे, कुठेतरी ऐकले, वाचले म्हणून दिवसभरामध्ये एवढेच लिटर पाणी पिलं पाहिजे हा नियम सर्वांना लागू होत नाही. तर प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार, शारीरिक हालचाली, प्रदेश, ऋतू ह्या गोष्टींनुसार पाण्याचं प्रमाण बदलत असतं. त्यानंतरचा पुढचा तुमचा प्रश्न की जेवताना कधी पाणी प्यावं, तर समस्थूलकृशा भक्त मध्यांत प्रथमांबुपा, म्हणजेच जेवणाच्या सुरुवातीलाच तुम्ही पाणी पिलात तर शरीर कृश होतं, पचनावरती ताण येतो, पाचकाग्नी मंद होतो, जेवण जात नाही. जेवणाच्या मध्ये तुम्ही थोडं गोड पाणी पिलात तर मनुष्य सम राहतो, तब्येत त्याची मध्यम राहते. जेवताना पाणी पिल्याने घास ओला होतो आणि पचन व्यवस्थित होतं. जेवणानंतर जर तुम्ही लगेचच पटापट पाणी पिलात, जास्त प्रमाणात पाणी पिलात तर मनुष्य स्थूल होतो, जाड होतो. दुसरा श्लोक आहे भोजनांते विषमवारी, म्हणजे जेवणानंतर लगेचच पाणी पिणं हे विषाप्रमाणे घातक सांगितलेलं आहे. याने पचनावरती ताण येतो, पचनशक्ती मंद होते आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात. भोजनादौच निर्धनम, म्हणजे जेवणाच्या आधी तुम्ही पाणी पिलात तर याने भूक कमी होते, शरीर कृश होतं, अशक्त होतं. भोजमध्ये अमृतम वारी भोजनम तू बलप्रदम असं सांगितलेलं आहे. म्हणजे जेवणाच्या मध्ये गोड पाणी पिणं हे अमृताप्रमाणे सांगितलेलं आहे. अमृतासारखं ते श्रेष्ठ आहे. याने तुमचं पचन व्यवस्थित होतं. जेवणानंतर साधारण अर्धा पाऊण तासाने किंवा अर्धा एक तासाने तुम्हाला तहान लागत असेल तर तेव्हा तुम्ही तहानेनुसार पाणी पिऊ शकता. कोमट पाणी किंवा माठातील पाणी पिणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे. पाणी पिताना भांड्याला तोंड लावून गोड पाणीच तुम्ही पिलं पाहिजे. एका दमात वरून घटाघट पाणी पिणं चुकीचं आहे. आयुर्वेदात काही ठराविक आजारांमध्ये पाणी कमी प्यायला सांगितलेलं आहे. नांबुपेयम शक्त्या वा स्वल्प अल्प अग्नी गुल्मीभिः पांडू उदर अतिसार अर्श ग्रहणी दोष शोथिभिः असं सूत्र अष्टांग हृदयमध्ये आलेलं आहे. म्हणजेच अग्निमांद्य म्हणजे ज्यांची पचनशक्ती खूप कमी आहे, गुल्मरोग म्हणजेच गाठीचे आजार आहेत, पांडुरोग म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे, ज्याला ॲनिमिया असं आपण म्हणतो, उदर म्हणजेच पोटात पाणी झालेलं आहे, ज्याला असायटिस असं आपण म्हणतो, अतिसार म्हणजे जुलाब आहेत, अर्श म्हणजेच मूळव्याध, ग्रहणी म्हणजेच IBS सारखा आजार आहे आणि शोथ म्हणजे शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची सूज असेल तर अशा आजारांमध्ये पाण्याचं प्रमाण कमी असलं पाहिजे. कारण ह्या आजारांमध्ये जर तुम्ही जास्त पाणी पिलात तर तुमचा आजार वाढू शकतो. बाकी निरोगी व्यक्तीनेही ग्रीष्म आणि शरद ऋतू सोडून म्हणजेच उन्हाळा आणि ऑक्टोबर हीट सोडून बाकी ऋतूंमध्ये तहानेनुसार थोडं पाणीच पिलं पाहिजे. सुश्रुताचार्यांनी आणखी काही आजार याच्यामध्ये सांगितलेले आहेत, जसं अरुची म्हणजेच तोंडाला चव नसणे, सर्दी, मळमळणे, क्षय, राजयक्ष्मा म्हणजेच TB सारखा आजार, कुष्ठ म्हणजेच त्वचारोग, ताप, नेत्ररोग, व्रण म्हणजे जखमा, मधुमेह अशा आजारांमध्ये पाण्याचं प्रमाण कमीच असलं पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये पाण्याबद्दल ज्या गोष्टी आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी श्लोकाच्या रेफरन्स सहित मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे यात कन्फ्यूज होण्यासारखं काहीच नाही. ज्या गोष्टी हजारो वर्षापूर्वी आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेल्या आहेत त्याच गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत. तरीही या व्हिडिओबद्दल काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.